आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला खास मुलाखत देऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली। तर मेहकर मतदारसंघातील जनतेला सुद्धा काही आव्हान केलं। त्याचबरोबर विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांना सुद्धा काही सबुरीचा सल्ला दिला आहे। आमदार संजय रायमुलकर साहेब म्हणाले की जनतेने जो आम्हाला कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे। आम्ही जनतेच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही। माझ्या कार्यकाळात मी जी हजारो कोटीची कामे आणली आहेत ती कामे हळूहळू सुरू होणार आहे, त्यामुळे कोणीही चिंता करू नये। त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठेही खचून न जाता मोठ्या हिमतीने व जोमाने कामाला लागावं। मी अगोदरही तुमच्या सोबत होतो व आता सुद्धा तुमच्या सोबतच आहे। मी मतदारसंघात जी कामे आणली आहेत व ज्या ज्या ठिकाणी कामासंदर्भात बॅनर लावले असतील किंवा कामं केलं असतील त्या ठिकाणचं एक जरी काम चुकीचं झालं असेल तर मी पुढची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं सुद्धा माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं। संजय रायमुलकर साहेब म्हणाले की जे विद्यमान आमदार आहेत सिद्धार्थ खरात साहेब यांना माझ्या शुभेच्छा आहेत। मंत्रालयात त्यांचे व माझे संबंध चांगले होते, आता सुद्धा आहेत। एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून त्यांनी स्वतः कामे मंजूर करून आणावीत व मेहकरचा विकास करावा। आम्ही कुठेही अडणार नाही, मात्र आम्ही जी कामे आणली त्यामध्ये विनाकारण ढवळाढवळ करू नये। याचबरोबर माझ्या मायबाप जनतेने जे मला आशीर्वाद दिले त्याचा मी आदर करतो व या अगोदर मी तुमच्या सोबत होतो, आता सुद्धा आहे व भविष्यातही राहणार आहे। कोणी काळजी करू नये, असंही माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं आहे। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ, आपल्यासोबत माजी आमदार आहेत डॉक्टर संजय रायमुलकर साहेब। मेहकर पोलीस स्टेशनच्या कामाला म्हणजे बांधकामाला आज सुरुवात झालेली आहे। रायमुलकर साहेब यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे। रायमुलकर साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेली कामे ही हळूहळू सुरू होत आहेत। उर्वरित माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया। भाऊ नमस्कार। मेहकर पोलीस स्टेशनच्या बांधकामाला आज सुरुवात झालेली आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी सुद्धा केलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? एकीकडे तुम्ही पाहिला असेल की मागच्या 12.5 वर्ष आणि नंतरचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रभाऊ अजितदादा पवार झाल्यानंतर करोडो रुपयाचा निधी राज्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर झाला आहे आणि मंजूर झाला आहे आणि नंतर लोकसभा, नंतरही आपली विधानसभा मधली आचारसंहिता आणि कामं, कुठलेही कामं होत असताना त्याला थोडा ते टेंडर प्रोसेस असेल, मंजुरात असेल, त्याला विलंब लागतो। परंतु जी काही कामं आपल्या मतदारसंघामध्ये आता 4-4.5 हजार कोटीपर्यंतची कामं आपण मंजूर करून घेतली आहे, त्या कामाला आता कुठंतरी सुरुवात झालेली आहे। मग आता पेनटाकळी प्रकल्पाचं काम असेल, त्यानंतर जनसुविधेचे कामं असतील, 25-15 असेल, 95-5चा निधी असेल, त्यानंतर आपलं उपजिल्हा रुग्णालय असेल, आपल्या PSCच्या झालेल्या बिल्डिंग असतील, लोणार, डोनगाव, जानेपलच्या पोलीस स्टेशन, त्यांचे क्वार्टर। परंतु आता दुसऱ्या टप्प्यातलं पोलीस गृहनिर्माण विभागाच्या वतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गृहमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा केला आणि त्या कामातलं निवडणुकीच्या पूर्वी त्याचं टेंडर झालं आहे आणि ते आज त्या कामाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्या कामाची मी दुसऱ्या कामानिमित्त गेला असतो, त्या ठिकाणी कामाची पाहणी केली। या टेंडरमध्ये आपल्या ह्याच्यात मेहकर पोलीस स्टेशन बिल्डिंग, किनगाव राजा पोलीस स्टेशनची बिल्डिंग आणि पिंपळगाव राजा खामगावमधल्या 3 बिल्डिंग या टेंडरमध्ये होते। 12 कोटीचं टेंडर आहे। आपली इमारत ही 4 कोटीची इमारत या ठिकाणी सुरू होते आणि आज त्या कामाचं त्यांनी कॉन्ट्रॅक्टरनं ते सुरू केलेलं आहे आणि भविष्यामध्ये अद्ययावत अशी बिल्डिंग आपल्या या पोलीस विभागाची या ठिकाणी होणार आहे। मागची इंग्रजकालीन बिल्डिंग, त्या बिल्डिंगची झालेली दुर्दशा म्हणून त्याचा पाठपुरावा केला, म्हणून आपल्याला ती बिल्डिंग या ठिकाणी मंजूर झालेली आहे। जशी जानेपलची बिल्डिंग, त्यानंतर तुम्ही पाहिले असेल साखरखेड्याची पोलीस विभागाचे बिल्डिंग, त्याच माध्यमातून त्याच धर्तीवरती आणि तसाच प्लॅन असलेली बिल्डिंग आपल्या मेहकरची या ठिकाणी सुरू झाली आहे आणि लवकरात लवकर 1 वर्षाच्या ती पूर्णत्व जाईल ही अपेक्षा या ठिकाणी आहे। त्यासोबत पोलीस विभागाच्या क्वार्टरची जे काही दुर्दशा आपण पाहतो आहोत, निश्चित जे पोलीस रात्रंदिवस आपल्या जनतेचं रक्षण करतात आणि कुठेतरी त्यांचंच कुटुंब सुरक्षित नाही,
या भावनेनं मी त्याचाही पाठपुरावा करत गेलो आणि आता त्याचंही काम टेंडर प्रोसेसमध्ये 56 क्वार्टर आपण आपल्या या पोलीस विभागाचे कर्मचाऱ्याचे त्या ठिकाणी बांधतो आहे आणि त्याचंही लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. म्हणून कुठंतरी आता काही लोक भासवतात, काही पत्रकारिता करत असताना पत्रकार बांधवाला माझी विनंती राहील, कुठलंही काम मतदारसंघामध्ये होत असताना ते मंजूर कधी झालं त्याची तारीख घेतली पाहिजेत, त्याचं टेंडर कधी झालं त्याची तारीख घेतली पाहिजेत आणि ओरकाट कधी झाली याची माहिती घेतली पाहिजे. केवळ इकडे आमदाराची शपथविधी यायच्या अगोदरच अजून आमदारच अथॉराइज आमदारच ते झालेले नाहीत. म्हणून त्यांनी जरा माहिती घेत असताना, लोकांना बोलत असताना कुठलं काम कसं काय मंजूर झालं याची सत्य परिस्थिती लोकांना सांगितली पाहिजेत. आता इथल्या त्यात मतदारसंघातल्या जनता काही एवढी दूधखोळी नाही की त्यांना कुठली कामं कधी मंजूर झाले हे काही सांगायची आवश्यकता नाही. म्हणून कुठंतरी स्वतःच्या केलेल्या कामाचं क्रेडिट त्यांनी घ्यावं. आम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट आम्ही घेणार, लोकांनाही माहीत आहे आणि त्याचे लोकार्पण भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून आम्ही आणलेला निधी, आम्ही लोकांना दिलेली माहिती आणि त्याच्यामध्ये काही आरोप या ठिकाणी केला की हे कामं कामं तर कागदावरच मंजूर होतात ना. कुठलेही कामं मंजूर करत असताना ते काही बिल्डिंग घेऊन थोडी इकडे तिकडे फिरवणार आहे. कुठलंही काम, कुठलाही पाठपुरावा हा कागदावरच असते. सभागृहाच्या माध्यमातून विषय आणायचे, मांडायचे आणि सरकार असल्यामुळे झुकतं आम्हाला या ठिकाणी मिळाले. म्हणून त्याच्यामुळे एवढी कामं मतदारसंघामध्ये तुम्हाला करोडोची कामं या ठिकाणी दिसत आहेत आणि भविष्यामध्ये या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण केलेली कामं, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आलेल्या सरकारच्या माध्यमातून मी आमदार असताना केलेली कामं याच मतदारसंघामध्ये निश्चित ते कामं जरी पूर्णत्वास गेले तर ते कामं निश्चित या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून जी काही आता ते सांगतात, आता जी काही आम्ही गावामध्ये कामं केल्याची माहिती गावातले कार्यकर्त्यांना बोर्डच्या माध्यमातून आम्ही गावापर्यंत पोहोचवली होती. एक जर कुठलं काम जर त्याच्यातलं चुकीचं असेल तर पुढची विधानसभा मी लढणार नाही. परंतु केवळ लोकांना काहीतरी सांगायचं. आता एकदा मतदानामध्ये लोक भूलथापाला बळी पडले, चाटेच्या याच्यामध्ये आले आणि सत्तेतला आमदार आणि सत्तेबाहेरचा आमदार याच्यात फरक राहणार आहे. म्हणून बापा तुम्ही तुमचे आता नवीन सरकारमध्ये जाल, तुम्ही आमदार झाले, तुम्ही कामं आणा, कामाचं क्रेडिट घ्या, आम्हाला त्याच्यात दुमत नाही. परंतु आम्हाला काहीतरी खोटं ठरवून कुठलाही माणूस समोर एक बोट करत असताना दुसरे बाकीचे बोटं आपल्याकडे असतात. म्हणून असं काही खोटं सांगून कृपा करून अशा पद्धतीने बातम्या फैलवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला तुमच्या कार्याला मनापासून माझ्या शुभेच्छा राहतील. ज्या ज्या ठिकाणी जनहिताचं काम असेल तिथं आमचा सर्व जे काही मान सन्मानाचा विषय येईल त्या सर्व गोष्टी जनतेच्या हितासाठी, कुठं सन्मान बी झाला नाही परंतु जनतेचा मान त्या ठिकाणी होतो आहे, त्यावेळेस आम्ही 4 पावलं मागे या ठिकाणी यायला तयार आहोत. म्हणून कुठेतरी काहीतरी सांगून या ठिकाणी चुकीच्या बातम्या कृपा करून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचू नये असं एक आग्रहाची एक मित्रत्वाचा सल्ला निश्चित मला त्या ठिकाणी त्यांना राहील. त्यांचेही माझे संबंध तसे OSD असतापासूनचे आहेत. म्हणून बाबा तुम्ही मंत्रालयामध्ये काम केलं आहे, OSD म्हणून काम केलेलं आहे, त्याचा फायदा निश्चित आमच्या लोकांना झाला पाहिजेत आणि त्या कराल ही अपेक्षा आहे. म्हणून तुम्ही तुमच्या कामाला माझा शुभेच्छा राहतील, तुमच्या कार्यालाही शुभेच्छा राहतील. परंतु मी जी कामं अगोदर केली आहेत केवळ ती कागदावरती नसल्या नाही आहेत, ती कामं ॲक्च्युअल मंजूर झालेली आहेत, टेंडर झालेले आहेत, काही ओव्हरकार्टर बाकी आहेत, त्या होणार आहेत आणि काम सुरू होणार आहे. त्याच्यामुळं कामाच्या बाबतीमध्ये मी या 2.5 वर्षामध्ये जी काही कामं आणली त्याच्यामध्ये कुठेच कमी पडलो नाही. हे मला निश्चित या शिंदे साहेबाचा, देवेंद्र भाऊ असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि आपले मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचा सार्थ अभिमान मला या ठिकाणी आणि माझ्या कार्यकर्त्याचा आहे. म्हणजे कार्यकर्त्यानं मला धिडकारलं असं नाही. कार्यकर्त्यानं माझ्या युद्ध पातळीवरती कुठल्याही याची पर्वा न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, झोकून देऊन काम केलेलं आहे आणि केवळ थोड्या फरकानं या ठिकाणी पराजय झाला. तो पराजय निश्चित आमच्या कार्यकर्त्याच्याही जिवारी या ठिकाणी लागलेला आहे. म्हणून कार्यकर्त्यानं हताश निराश नव्हता. कार्यकर्त्याला विनंती राहील यापेक्षाही अधिक गतीनं आपण निश्चित या मतदारसंघाच्या विकासासाठी, या मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या विकास कामासाठी सदैव जसं आतापर्यंत आपण काम केलं आहे पुढच्याही याच्यामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न करू. म्हणून कार्यकर्त्यांना धीर सोडू नका, कुठल्याही आपल्याला बळी पडू नका,
कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. आणि कोणी काही चुकीचं म्हणत असेल किंवा कुठलाही एखादा कार्यकर्ता समोरून आला काही चुकीचं करत असेल तर त्याला आपली सवय आहे, कुणी जर चुका करत असेल तर चूक लक्षात आणून द्या, माफ करा, एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा आणि सुधारायची संधी द्या. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. कुणाच्याही चांगल्या कामामध्ये आपल्याला सहकार्याची भूमिका ठेवायची आणि काही चुकीचं होत असेल तर ते आपण निश्चित भविष्यामध्ये आपल्या पद्धतीने त्याचा व्यवस्थितपणे निपटारा करण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. म्हणून सर्व जी काही कामं आहेत ती कामं जगजाहीर आहेत. सर्व कामाची डिटेल GR सहित माहिती माझ्याजवळ आहे. ते जर काही म्हणत असतील खोटं आहे त्याचा पुरावा मी देईल, जनतेसमोर ठेवील, जनता ठरवेल खोटं की खरं. म्हणून काहीतरी ते सांगतात म्हणून ते खरं आणि आपण सांगतो म्हणून ते खोटं अशा आयुर्भावामध्ये त्यांनीही राहू नये. आणि त्यांनी प्रशासन सेवेमध्ये काम केलेलं आहे म्हणून या सर्व गोष्टी त्यांना जाणीव आहे. परंतु ती शेवटी जर काही ते आरोप करत असतील तर शेवटी मलाही पुरावे त्या ठिकाणी द्यावे लागतील. म्हणून ती वेळ सत्य परिस्थिती लोकांसमोर आणि उघडं पडायची पाळी कोणावरती येईल याची वेळ माझ्यावरती त्यांनी आणू नये अशी विनंती माझी एक त्यांना राहील. बाबा तुम्ही निवडून आलेत, लोकांनी तुम्हाला मॅन्डेट दिलं, तुम्ही चांगलं काम करा, त्या कामात आम्ही तुम्हाला समर्थन राहील. आणि सत्ता शेवटी केंद्रात राज्यात आपली आहे. त्याच्यामुळं मीही कार्यकर्त्याला पुन्हा एकदा आवाहन करेल, कुठल्याही कामाबद्दलची आपल्याला भविष्यामध्ये अडचण येणार नाही. आपण आपले कामं यापेक्षाही चांगले कामं मतदारसंघामध्ये आणू आणि मतदारसंघाचा विकास करू. लोक महत्त्वाची, जनता महत्त्वाची आहे. म्हणून जे मग शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, आपले लाडके भाऊ असतील, ज्या शेतकऱ्यावर जिथं ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्याचं काम आपण करणार आहोत. जसं आतापर्यंत केलं भविष्यातही त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद. एक लाडक्या बहीण संदर्भात प्रश्न आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं होतं की निवडणुका झाल्याच्या नंतर किंवा सत्ता आल्यानंतर, महायुती सत्ता आल्याच्या नंतर 1500च्या ऐवजी 2100 रुपये आम्ही करू. चंद्रकांत दादा पाटील यांनी काल परवा एक सांगितलं की हे जे 2100 रुपये येतं हे येणाऱ्या पुढच्या दिवाळीच्या भाऊबीजेच्या आसपास सुरू करण्याचा त्याचा विचार आहे किंवा कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव ठेवून त्यावर आम्ही बोलू. मग मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की महायुतीचं जर सरकार आलं तर आम्ही ताबडतोब 2100 रुपये देऊ. या बरोबर आहे. आता कुठेतरी आता नवीन सरकार नुकतंच शपथविधी व्हायचा आहे, त्याच्यानंतर त्याला 2100 करायची तर त्याला मंजुरात घ्या, कॅबिनेटचीच मंजुरात लागते आणि तशी निधीची तरतूद करा. मुख्यमंत्र्यांनी बोललेले आहेत, भविष्यामध्ये ते होणार आहे. आणि देताना जेव्हापासून घोषणा केली निवडणूक झाल्या तेव्हापासून पैसे देतील ना, पण त्या पैशाची तरतूद अधिवेशनामध्ये करावं लागते, पैसा उभा करावा लागतो आणि त्या अधिवेशनात मंजुरात घेतल्यानंतर त्यानंतरची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होईल आणि तेवढे पैसे जे काही बोलले ते त्या ठिकाणी आतापर्यंतही त्यांनी केलेले आहे आणि भविष्यातही त्या 2100 रुपये करण्याचा शब्द दिला ते भविष्यामध्ये होणार आहे. अजून हे होते रायमुळकर साहेब आपल्यासोबत. त्यांनी मेहकर मतदारसंघामध्ये 2.5 वर्षात किंवा 15 वर्षात आणलेला हजारो कोटी रुपयाच्या निधीची जी कामे आहेत ती कामे कुठेही खंड न पडता, कुठेही वादविवाद न होता अगदी व्यवस्थितपणे सुरळीत सुरू राहतील. कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी खचून न जाता रायमुळकर साहेब स्वतः त्यांच्या पाठीमागे 100% रात्रंदिवस जसे पहिले होते तसे आता सुद्धा आहेत आणि महिलांना सुद्धा 2100 रुपये लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर सुरू होतील असे त्यांनी आपल्यासोबत सांगितले. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे.
हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।